हॅलो स्टुडंट्स, आपण लास्ट लेक्चरला मिक्सचर आणि मिक्सचरच्या टाईपचा स्टडी केला होता. आज आपण बघणार आहे डिफाईन द टर्म ॲटम, इलेमेंट, कंपाऊंड आणि मॉलिक्यूल. आपल्याला बघायचं आहे आज ॲटम काय असतो, इलेमेंट्स काय आहे, कंपाऊंड्स काय असतात आणि मॉलिक्यूल्स काय असतात. ओके, आपण फर्स्ट स्टार्ट करूया ॲटमपासून. तुमची फर्स्ट टर्म आहे ती कोणती आहे, ॲटम. ॲटम म्हणजे काय आपल्याला ते बघायचं आता. मग सांगतो काय रे. द स्मॉलेस्ट indivisible particles of an element is called as atom. The smallest indivisible particles of an element is called as atom. कसा स्मॉलेस्ट, बघा स्मॉल म्हणजे कसा रे, सर्वात लहान. कसा सर्वात लहान किंवा काय म्हणतात आपण रे, सूक्ष्म. काय द स्मॉलेस्ट इंडिव्हिजिबल, की ज्याची आपण परत डिव्हिजन करू शकत नाही, करू शकत नाही असा काय हा इनडिव्हिजिबल ॲटम. काय बघा, स्मॉलेस्ट इंडिव्हिजिबल पार्टिकल्स ऑफ ॲन इलेमेंट. काय ॲटम, स्मॉलेस्ट indivisible particles of an element is called as atom. म्हणजे काय, मूलद्रव्याच्या सगळ्यात लहान आणि अविभाज्य, की ज्याचं आपण विभाजन करू शकत नाही अशा पार्टिकलला आपण काय म्हणतो, ॲटम असे म्हणतो. काय मग, द स्मॉलेस्ट indivisible particles of an element is called as atom. काय, the smallest indivisible particle of an element is called as atom. मग आपली सेकंड टर्म कोणती आता रे, इलेमेंट म्हणजे काय. तुम्ही इलेमेंटला काय म्हणता मराठीमध्ये, मूलद्रव्य. काय म्हणता रे, मूलद्रव्य. हा बघायचं आता की इलेमेंटची डेफिनेशन काय बघा सांगतो. द सबस्टन्स which cannot decompose by simple chemical reaction is called as element. ज्या सबस्टन्सचं आपण सिंपल केमिकल रिॲक्शनने डिकम्पोजिशन करू शकत नाही त्यास आपण इलेमेंट असे म्हणायचं. काय, द सबस्टन्स विच कॅन नॉट डिकम्पोज बाय सिंपल केमिकल रिॲक्शन इज कॉल्ड ॲज इलेमेंट. ज्या सबस्टन्सचं तुम्ही सिंपल केमिकल रिॲक्शनने डिकम्पोजिशन करू शकत नाही तो आपला काय रे, इलेमेंट. म्हणजे ज्या सबस्टन्सचं आपण सिंपल केमिकल रिॲक्शनने विघटन करू शकत नाही तो आपला काय असतो, इलेमेंट. आणि पुढचा आहे का आता आपण नेक्स्ट टर्म पडते ती आहे कंपाऊंड.
हा बघायचं आता कंपाऊंड म्हणजे काय, इलेमेंटच्या पूर्णपणे अपोजिट. बघा सांगतो रे, द सबस्टन्स which can be the substance which can be decomposed by simple chemical reaction is called as compound. ज्या सबस्टन्सचं आपण सिंपल केमिकल रिॲक्शनने डिकम्पोजिशन करू शकतो त्यास आपण कंपाऊंड असे म्हणायचं. काय, द सबस्टन्स विच कॅन बी डिकम्पोज बाय सिंपल केमिकल रिॲक्शन इज कॉल्ड ॲज कंपाऊंड, and the substance which cannot be decomposed by simple chemical reaction is called as element. ज्या सबस्टन्सचं सिंपल केमिकल रिॲक्शनने डिकम्पोजिशन होतं तो कंपाऊंड होत नाही, म्हणतो का असतं रे, इलेमेंट. आता शेवटचा काय बघा आता, मॉलिक्यूल. एखादा फर्स्ट फरक सांगतो. म्हणून आपण काय ना फर्स्ट रे, ज्या सबस्टन्सचं सिंपल केमिकल रिॲक्शनने डिकम्पोजिशन होतं तो काय आहे, कंपाऊंड. बघा H2O हा काय आपला कंपाऊंड आहे. H2 आपला काय होणार, एक कंपाऊंड आहे. जर आपण या H2Oचं डिकम्पोजिशन केलं आपल्याला मिळतो काय, इथं H2 गॅस प्लस काय मिळतं, 1/2 O2 गॅस. काय मिळतं आपल्याला, H2 गॅस काय मिळतं, 1/2 O2 गॅस. मग आता मॉलिक्यूल काय असं वगैरे, द स्मॉलेस्ट particle of compound is called as molecule. कंपाऊंडच्या स्मॉलेस्ट पार्टिकलला आपण मॉलिक्यूल असे म्हणतो. किंवा बघा सांगतो कसं रे, आता कंपाऊंड कोणतं आहे, H2, त्याचे दोन पार्टिकल झाले, एक झाले H2 एक झाला O2. H2 आपला मग काय सांगाय रे, मॉलिक्यूल आहे. O2 आपलं काय आहे, मॉलिक्यूल आहे. म्हणजे काय, द स्मॉलेस्ट पार्टिकल ऑफ कंपाऊंड इज कॉल्ड ॲज मॉलिक्यूल. किंवा बा सांगतो काय रे, द ॲग्रिगेशन ऑफ two or more atoms together is called as molecule. दोन किंवा त्यापेक्षा अधिक ॲटमच्या ॲग्रिगेशनला आपण मॉलिक्यूल असे म्हणतो. आता विचारलं मित्रांनो, ॲटम म्हणजे काय, इलेमेंट म्हणजे काय, कंपाऊंड म्हणजे काय आणि मॉलिक्यूल म्हणजे काय, तर तुम्हाला ह्या डेफिनेशन राईट करता आल्या पाहिजे. आणि तुम्हाला विचारतात एक एक मार्कला, डिफाईन द टर्म ॲटम. ॲटम काय असतं, द स्मॉलेस्ट इंडिव्हिजिबल पार्टिकल ऑफ ॲन इलेमेंट इज कॉल्ड ॲज ॲटम. इलेमेंट काय असतं रे, द सबस्टन्स विच कॅन नॉट बी डिकम्पोज बाय सिंपल केमिकल रिॲक्शन इज कॉल्ड ॲज इलेमेंट. कंपाऊंड काय असतो, द सबस्टन्स विच कॅन बी डिकम्पोज बाय सिंपल केमिकल रिॲक्शन इज कॉल्ड ॲज कंपाऊंड. मॉलिक्यूल काय असतं रे, द स्मॉलेस्ट पार्टिकल ऑफ कंपाऊंड इज कॉल्ड ॲज molecule or the aggregation of two or
मोर ॲटम्स टुगेदर इज कॉल्ड ॲज मॉलिक्यूल. तर विचारलं पेपरला तर तुम्हाला हे राईट करता आलं पाहिजे. ओके.